जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 9. यामध्ये रायबहादूर शंकरराव यांची व्याधी आणि त्यांना स्वामी समर्थ यांच्या कृपेने मिळालेली मुक्ती यांचे सुंदर वर्णन केलेले आहे. स्वामींच्या लीलेमुळे त्यांचे मरण टळते आणि पुढे अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध राजेराय मठ उभा राहतो. श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आता आपण श्री स्वामीचरित्र सारामृताच्या 9व्या अध्यायाला सुरुवात करूयात. तर मंडळी, रायबहादूर शंकरराव आपल्या पत्नीसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीसाठी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय करतात. हे आपण 8व्या अध्यायात पाहिले. त्यानुसार ते अक्कलकोटला येतात. आपल्या मनातील शंका कुशंका यांचे समान समाधान तसेच आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी आता अनेक भक्त अक्कलकोटला येत असतानाच त्यात ब्राह्मण, चारही वर्णाचे लोक, फारशी, मुसलमान इत्यादी सर्वच धर्माचे लोक आता अक्कलकोटला येत असल्यामुळे तेथे यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. तेथे लोकांची गर्दी बघून रायबहादूर शंकरराव यांना असे वाटले की एवढ्या मोठ्या गर्दीत महाराजांची भेट कशी होईल. याच विवंचनेत ते दोघे पती पत्नी असतानाच कोणीतरी एक भक्त त्यांना सांगतो की या मठाची मुख्य सेविका सुंदराबाई असून ती खूप लालची व लोभी प्रवृत्तीची बाई आहे. त्यामुळे तुम्ही तिची भेट घ्या व ती तुम्हाला यातून महाराजांच्या दर्शनासाठी काही मार्ग निश्चित काढून देईल. सुंदराबाईसारखी स्वार्थी व लोभी बाई श्री स्वामी महाराजांच्या मठात असणे म्हणजे तिची काही पूर्वपुण्याहीच असू शकते. काहीही असो, श्री स्वामी समर्थांच्या मठाची मुख्य सेविका सुंदराबाई हिची भेट रायबहादूर शंकरराव यांच्याबरोबर त्याचवेळी अनपेक्षितरित्या घडते. त्यावेळी रायबहादूर शंकरराव हे आपली पूर्ण व्यथा सुंदराबाईंकडे सांगतात. रायबहादूर शंकरराव यांचे कपडे व राहणीमान पाहून ते एक मोठे श्रीमंत व्यक्ती आहेत ही बाब सुंदराबाई काढतात. त्यामुळे सुंदराबाईंच्या मनात लोभ उत्पन्न होतो. त्या श्री शंकरराव यांना म्हणतात की मी तुमची स्वामींबरोबर भेट करून देईन व महाराजांच्या कृपेने तुमची व्याधी पण दूर होईल, परंतु या कामासाठी मला 2000 रुपये द्यावे लागतील. त्यावर शंकरराव म्हणतात की अहो बाई, तुम्ही 2000 रुपयांची काय गोष्ट करता. अहो, माझी व्याधी जर दूर झाली तर मी तुम्हाला 10,000 रुपये देईन. शंकररावांचे बोलणे ऐकून सुंदराबाईंनी शंकररावांच्या हाती उदक सोडून त्यांच्याकडून 10,000 रुपये देण्याचे कबूल करून संकल्प सोडून घेतला. ठरल्याप्रमाणे सुंदराबाईंनी शंकररावाची भेट स्वामींबरोबर घडवून आणली. त्यावेळी श्री स्वामी महाराज शेखनूर यांच्या दर्ग्यात होते. तेथे जाऊन सुंदराबाईंनी शंकररावांचा ब्रह्मसंबंध बाधा पूर्णपणे दूर करण्याची विनंती स्वामींना केली. त्याचवेळी स्वामी महाराज आपल्या जागेवरून उठले व जेथे नवीन कबर खोदून ठेवली होती तेथे त्यांची छाती खाली ठेवून अर्थात उपडे होऊन निजले. मग त्यातील एका सेवकाऱ्याने शंकररावांना सांगितले की ही जी लीला आता तुमच्यासमोर स्वामींनी केली आहे त्या लीलेचा अर्थच असा आहे की महाराजांनी तुमचे मरण चुकवले आहे. पुढे श्री स्वामी महाराज शंकररावांना सांगतात की तुझ्या ब्रह्मसंबंधाची बाधा टाळण्यासाठी तुला दररोज लिंबाच्या पाल्यामध्ये 10 मिरे वाटून त्याचा रस घ्यावा लागेल. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तो उपाय शंकरराव करत राहिले. नंतर शंकरराव शेखनूर बाबाच्या दर्ग्यात गेले व त्यांनी तेथे जाऊन तेथील फकीरांना व लोकांना अन्नदान करून तेथील दर्ग्यावर एक कफनी चढवली व आपल्या गावी निघून गेले. काही दिवसातच शंकररावांची संबंध बाधा आणि त्या व्याधीतून मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. तेव्हा त्यांनी केलेल्या करारानुसार श्री स्वामींना 10,000 रुपये देण्याच्या संकल्पाबद्दल सांगितले. तेव्हा सुंदराबाईस एकही पैसा देऊ नका असे स्वामींनी शंकररावांना सांगितले. पण तुम्ही दिलेल्या पैशातूनच गावाबाहेर एक चुनगच्ची मठ भक्तांच्या संमतीने बांधा अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली. हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे. तर मंडळी, येथे श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाच्या 9व्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ.